विठाबाई माझे पंढरीचे आई, बिमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्यजम्बूफलचारु भक्षणं उमासुतशोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरुडाया दंडवत. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरीन करावा भेरू. विवेकाने जाणे सुगठित समाजा टिकविले, महासिद्धांताचे गुडरसिकत्व उकलिले. ललितरसे तरू तरविला श्री भागवत तरू, तया श्री ज्ञानेशा ते विमलमतीने वंदन करू. हरी नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा ओ ज्ञानदेवा, निवृत्ती उदारा सो ज्ञानदेवा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनाद्यत्रे जननी देवाचे. महायोगपीठे तटे भीमरत्याम्बरं पुंडरिकाय धातु मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या. ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. हरे झाले राम राज काय उणे आमासे. झाले राम राज काय उणे धरणी खरे पिक गाळू गोळ जामाशे. धरणी खरे पिक गाळू गोळ जामाशे. माझे पंढरीचे आई, बिमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी स्वराचा आवाज थोडा कमी करा. माझा रिटर्न आवाज थोडा मोकळा स्पष्ट आवाज करा. कीर्तन रूपी सेवेकरिता कीर्तनासाठी म्हणून दाखवलेला, सेवेकरता गाऊन दाखवलेला, सेवेकरता सादर केलेला, सुपूर्त केलेला, घेतलेला, निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण भगवान पंढरीरायाच्या लढीवाळ लाडके जवळचे निस्सीम उपासक मानले जाणारे संत श्रेष्ठ श्री पंढरपूर निवासी असणारे नामदेव महाराज. या नामदेव महाराजांच्या अत्यंत निकटवर्तीय, जवळच्या, सलोख्याच्या आणि विशेष दास्यत्वाचा अधिकार ज्यांना नामदेवरायांचा मिळाला अशा संत श्रेष्ठ जनाबाई महाराज यांचा छोटासा हा 4 चरणाचा अभंग असून
जवळजवळ हा अभंग बसलेल्या 95% लोकांच्या पाठ आहे. राहिलेले जे 5% आहे त्यांच्या 5% वरल्या लोकांच्या कमीत कमी कानावरून तरी हा अभंग गेला असेल. ज्यांच्या तोंडपाठही नाही, ज्यांच्या कानावरूनही गेला नाही, त्यांचा आणि ह्या पार्टीचा काहीच संबंध नाही असंच म्हणावं लागेल बघा. म्हणजे हा अभंग बहुश्रुत आहे, आपण सगळ्यांनी ऐकलेले आहात. बहुतांश सगळ्या लोकांच्या कानावरून हा अभंग गेलेला आहे. आणि हा अभंग मुद्दाम म्हणून आज कीर्तना करता मला घ्यावासा वाटला. भगवान पंढररायाचं पांडुरंगाचं एवढं गोड राऊळ तुमच्या अजंग गावामध्ये आहे. शेजारी मोक्ष गंगा वाहते, एवढ्या सामर्थ्यासह भगवान पांडुरंग परमात्मा इथं नांदतो. म्हणून हा अभंग विशेष आज कीर्तना करता घ्यावासा मला वाटला. तशी मी योजना वेगळ्या अभंगाची करून आलो होतो, पण काही स्थानं असे असतात की जे आल्यावर कीर्तनकाराला चार्जिंग करून देते बघा. जे आल्यावर कीर्तनकाराला सांगता का आज तू हे सांग, मूर्खवानी काही सांगू नको, एडपटावानी, लोक तुला पैसे देणार आहे, फुकट नाही आला तू इडं, जरा कामाचं सांग. आणि म्हणून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर हा अभंग कीर्तना करता मला घ्यावासा वाटला. अत्यंत गोड अभंग आहे. अभंगावर काहीसं विवेचन उभं करण्यापूर्वी, मांडण्यापूर्वी आजच्या हा सेवेचा परिहार मला देणं गरजेचं आहे. आणि तो परिहार म्हणजे असा, थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली आपली अजंग गावची दैदिप्यमान माती मी सांगून जाईल तुम्हाला. संप्रदायामध्ये आज जवळजवळ 16-17 वर्षापासनं मी संप्रदायाच्या सेवेमध्ये आहे. लहान लहान लेकरं होती तसं पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने माझं येणं वारकरी संप्रदायात झालेलं आहे. मालेगाव तालुक्यात जे बोटावर मोजण्या एवढे विचारवंत परमार्थिक गावं आहे, त्या सगळ्या परमार्थिक गावामध्ये अजंग हे नाव लिहिल्याशिवाय तो इतिहास पूर्णच होणार नाही. तुमच्या गावचं नाव त्या यादीमध्ये टाकल्याशिवाय तो इतिहास कधी पूर्णत्वाला जाणार नाही. असं परमार्थिक क्षेत्रातील एक मोठं गाव, परमार्थिक क्षेत्रातील एक मान्यवर गाव श्री क्षेत्र अजंग या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा हे आपल्या सप्ताहाचं यावर्षी 70वं वर्ष आहे बघा. काय भाग्यवान आहे तुम्ही. 70 वर्षाची परंपरा चालू आहे तुमच्या गावात. 70 वर्षाची परंपरा. आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूजनीय श्री कृष्णाजी माऊली महाराज या परिसराला, या गावाला, या भूमीला ज्यांनी विशेष वळण लावलं, या लोकांना विशेष ज्यांनी भक्तिभावाकडे ओढलं, ते शांतीसागर जयराम बाबा. काय ही महात्म्य होऊन गेली बघा. हे महात्म्य होऊन गेली म्हणून आपलं बरं चालू आहे. नाही तर एवढ्या गारा पडून आपण कवाच दाबून मेलो असतो. पण हे साधूचे आशीर्वाद आहे बघा, हे संतांची कृपा आशीर्वाद आहे. एक वाक्य मी नेहमी कीर्तनात सांगत असतो. अनेक लोक म्हणतात महाराष्ट्राला सगळे पद भेटले पण पंतप्रधान अजून महाराष्ट्राचा काही झाला नाही. अशा लोकांना मी आवर्जून सांगत असतो, आपल्या महाराष्ट्राला जरी पंतप्रधान मिळाला नसेल तर नसू द्या, पण आपला महाराष्ट्र हा संत प्रधान आहे हे कधी विसरू नका. जेवढे संत महाराष्ट्रात जन्माला आले तेवढे कुठं झाले नाही बघा. आणि आदरणीय जयराम बाबा, कृष्णाजी माऊली या महान महात्म्यांच्या कृपा छत्राने, कृपा आशीर्वादाने 70 वर्षाची परंपरा, हरिबाबा आचेगावकर, वा मास्तर बाबा, या सगळ्या मंडळीच्या कृपा आशीर्वादाने हा सप्ताह संपन्न होत असताना 70 वर्षाची प्रदीर्घ परंपरा आपल्या गावामध्ये संपन्न होते. विशेष आनंद आहे. अजंकर सप्ताह कसा करावा, वैभवात करावा, हे अजंकरांकडे पाहिल्यानंतर कळतं बघा. पान तुम्ही काय गोड संस्थेतील लेकरं आहे, काय नाचतात बघा पोरं ऊर्जेने, काय भारी मंडप दिलेला आहे, लाइटिंग वगैरे सगळी अशी व्यवस्था, शूटिंग, कॅमेरा बिमेरा, हे सगळं वातावरण पाहून असं वाटतं मला ह्याच मंडपात करून घ्यावं. काय म्हणजे कीर्तन म्हणून राहिलो मी. तुम्ही काय लगेच दुसरं डोक्यात आणू का, झालं एकदा आता किती करू असून पुन्हा आहे का बघा. एवढं गोड वातावरण आहे, एवढं सुंदर सोहळा आहे बघा. अजंकर तुम्ही सगळे धावपळ करतात, प्रयत्न करतात म्हणून हा सोहळा संपन्न होतो. सगळ्या गावचं याच्या पाठीमागं योगदान आहे म्हणून एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही दरवर्षी संपन्न करतात. आदरणीय तात्या, नाना, दादा वगैरे ही सगळी जी भाऊ आमकी तमकी सगळी मंडळी प्रयत्न करतात, धावपळ करतात आणि म्हणून हा सोहळा संपन्न होतो. मला वाटतं ह्या सप्ताहामध्ये मागच्या वर्षी काल्याची संकीर्तन सेवा माझी संपन्न झाली. काल्याचं कीर्तन संपन्न झालं. त्या काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी नुसती काल्याची धावपळ नव्हती, अजून एक गोंगाट होता बघा. कुठला? कीर्तन संपायच्या वेळेमध्ये 10-12 शिक्षक लोक हातात पोस्टर घेऊन आले होते, मतदान करा लोकांना सांगत होते बघा. म्हणजे मी तसं पक्क बारीक ध्यानात ठेवत असतो, कोणत्या वर्षी किती दे आपलं, ते कोणत्या वर्षी काय झालं ते म्हणजे सगळं माझ्या ध्यानात आहे बघा. आणि मागच्याच वर्षी या मंडळीने आग्रह धरला की महाराज
पुन्हा पुढच्या वर्षी तुम्हाला सेवा करावी लागेल, आमचे चेअरमन वगैरे ही सगळी मंडळी, आणि म्हणून याही वर्षी येण्याचा योग आला. पण या सगळ्या मंडळीच्या माझ्या संपर्कातला दुवा तुमच्या आजंगावाने बरोबर मिलिंद महाराजाच्या रूपानं साधून दिलाय बघा. मिलिंद बा, हे महाराज आणायचं काम तुमचं, नाही आलं तर मग गावकरी ना आम्ही, पण मिलिंद बुवा असे तयार माणूस आहे. महाराज मंडळीवर, नाशिक जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांवर मिलिंद बुवाचे उपकार आहे. कारण हा तुमच्या आजंगावचा वाघ सगळ्यांना जीवापासून साथ करतो महाराज. आज महाराष्ट्रातला कुठलाही मोठा कीर्तनकर घ्या, ज्याला मिलिंद बुवाचं नाव माहिती नाही असा महाराज नाही महाराज. आणि अत्यंत गोड व्यक्तिमत्व आहे, त्यांनी वेळोवेळी संपर्क केला, त्या निमित्ताने कीर्तना करता पुन्हा दुसऱ्या वर्षी मी पुन्हा येईन. दुसऱ्यांदा आलो बघा, पुन्हा कीर्तनाचं येण्याचं भाग्य मला मिळालं, नशीब समजतो. कीर्तनाकरता वातावरण अत्यंत गोड आहे. विनेकरी महाराज आहे, त्यांचे धन्यवाद. आदरणीय हरिभक्ती आमच्या हेमंत बाबांच्या संस्थेतली ही सगळी लेकरं आहे, एकदा जोरात टाळ्या वाजून त्या पोरांचं कौतुक करा. बघा, नुसत्या टाळ्या वाजू नका, आपली लेकरं कमीत कमी संस्थेत गेली पाहिजे आणि आपल्याही पोराच्या खांद्यावर टाळ आला पाहिजे. तुम्हाला एक सांगून जाईल अजंकर, ही सगळी पोरं कीर्तनाला आली, संस्थेत गेली म्हणजे 100% सगळीच कीर्तनकार होतील असं नाही, याच्यातला 100% सगळेच वाजवणारी होतील असं नाही. पण सांगू तुम्हाला, या पोरांच्या खांद्यावर कमी वयात टाळ आला, कमीत कमी हे पोरं चुकीचं पाऊल टाकताना 10 वेळा विचार करतील की नाही गड्या, या टाळाला मी बांधला गेलोय, माणूस म्हणून जगायला टाळ शिकवतो. अशा या लेकरांचं आयुष्य धन्य झालं, त्यांनाही धन्यवाद व्यक्त करतो. कीर्तनाकरता विशेष गायनाची ज्यांची साथ आहे ते हरिभक्तीपरायण आदरणीय कारभारी दादा, या जुन्या वारकऱ्यांमुळे संप्रदाय टिकला. दादांच्या चरणी सुद्धा धन्यवाद दंडवत या ठिकाणी व्यक्त करतो. कीर्तनाकरता आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे हेमंत महाराज, गोड व्यक्तिमत्व आहे. इंदुरीकर महाराजांच्या सुरुवातीच्या काळामध्ये आदरणीय हेमंत बाबांनी इंदुरीकर बाबाला साथ केली बघा. आता मलाही त्यांनाच घेऊन फिरायचं आहे, म्हणजे आपलं काम तसंच होईल बघा. तसं काय नाही, फार तयार व्यक्तिमत्व आहे, तालाला सगळ्या गोष्टीला लई तयार आहे आमची हेमंत महाराज. अत्यंत गोड व्यक्तिमत्व आहे, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. कीर्तनाच्या साथीकरता अजून दुसरी गावातली मंडळी आहे, त्यामध्ये हरिभक्तीपरायण मोहन महाराज कीर्तना करता आहे, त्यांचे धन्यवाद. पहिली चाल ज्यांनी गायली ते हरिभक्तीपरायण जनार्दन महाराज. मला वाटतं आज त्यांच्या भावाकडेच, त्यांच्या बंधूंनीच आजची ही सेवा यजमान घेतलेली आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण धनराज पाटील पवार बघा, त्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. या सगळ्या मंडळीच्या चरणी साष्टांग भावे दंडवत करतो. प्रस्तावनेत अधिक वेळ घालत नाही, वेळ फार थोडा राहिला. सिस्टीमवाल्यासह सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि कीर्तनाकडे निघतो. टाळे वाजून भजन करा. विठ्ठल ऐका, थोडंसं लक्ष द्या. सुई पडली तरी आवाज आला पाहिजे, एवढी शांतता पाहिजे. फार लई काही गोंगाट केला म्हणजे खूप कीर्तन जोरात होतं असा काही त्याचा अर्थ नसतो. फक्त सगळ्यांनी लक्ष देऊन बारकाईने शांततेत कीर्तन श्रवण करा. कीर्तनाकडे आपण निघालो. ऐका, हा अभंग जनाबाई महाराजांचा आहे. या अभंगात जनाबाई सांगतात, ए पंढरीची विठाई तू ये दोनदा ये ग विठाबाई, माझे पंढरीची आई, येताना एकटी येऊ नको. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, यांनाही इतक्या सहित त्वाभाव यावे, त्याही सोबत घेऊन ये. कशा करता ये, काय गरज आहे येण्याची, काय काम आहे बोलवायचं. जनाबाई महाराज सांगतात, काहीच नाही, तू माझ्या जीवनात आली की माझा रंग तुझ्या गुणात विरघळून जाईल आणि मी माझे हरपलो, माझी ओळख संपेल आणि मी तुझ्या रूपाला प्राप्त होऊन तदाकार होईल. याच्याकरता तू ये, असा देवाशी साधलेला संवाद जनाबाई आजच्या अभंगाद्वारे व्यक्त करतात. निघालो आपण कीर्तनाकडं. लक्ष देऊन कीर्तन श्रवण करा. तुम्हा सगळ्यांना जे पाहिजे ते मी सगळं देण्याचा प्रयत्न करतो, फक्त बारकाईने कीर्तन ऐका. निघालो आपण कीर्तनाकडे. मंडळी, आजच्या अभंगात जनाबाई देवाशी संवाद साधतात. एक 5 मिनिटं मी तुमचे फक्त घेणार आहे. माय जनाबाईचा अभंग कीर्तनाकरता घेतलेला आहे. त्या जनाबाईचे उपकार संप्रदायावर एवढे मोठे आहे, माय जनाबाई नसत्या तर संप्रदायाची इमारत उभी राहिली नसते. एवढे उपकार आहे जनाबाईचे, एवढे उपकार आहे. तुम्हाला लक्ष देऊन ऐका, तुम्हाला सांगतो. अनेक लोक म्हणतात स्त्री पुढं आली पाहिजे, स्त्री मोठी झाली पाहिजे, स्त्रीचं चूल आणि मूल संपलं पाहिजे. याच्याकरता कित्येक लोक घोषणा देत आले. पण ऐकून जा, स्त्रियांना जेवढे अधिकार वारकरी संप्रदायाने दिले तेवढे अधिकार कुणीच दिले नाही. चाकोरी बुद्ध बोलेल मी, लक्ष देऊन ऐका. वारकरी संप्रदायाने स्त्रीला सर्वात उंच जागा दिली. लक्ष देऊन ऐका. वारकरी संप्रदायाचा पाया कोणी रचला? ज्ञानदेवे रचिला पाया. पुढे ऐका, वारकरी संप्रदायाला खांब जनार्दन एकनाथ.
खांब दिला भागवत, वारकरी संप्रदायाचा विस्तार नामातयाचा किंकर, त्याने केला हा विस्तार. वारकरी संप्रदायाचा कळस तुका झाला से कळस. कळस झाला का इमारत संपते, कळस झाला की इमारत आटोपते, कळस झाला की इमारत नसते. पण माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना श्री समाजाची दया आली. कळसाच्या वर स्थान नसतं, पण एका मराठवाड्यातल्या लेकीला कळसाच्या वर ध्वजाच्या निमित्ताने जागा दिली. इतका स्त्रियांचा सन्मान केला, इतका स्त्रियांचा आदर केला वारकरी संप्रदायाने. अशा स्त्रियांपैकी माय जनाबाई जन्माला आल्या. मंडळी, एवढा अधिकार जनाबाईचा, एवढा अधिकार सांगून जाईल तुम्हाला. तुम्ही जे कायम कायम ऐकतायत त्याच्यापेक्षा थोडं वेगळं सांगतो, लक्ष द्या. एवढा अधिकार होऊन गेला जनाबाईचा. नामदेव महाराजाच्या घरात 14 माणसं होती. काही काही घरात एका जीवाची वारकरी माणसं असतात, आणि काही काही घरात एक सुद्धा वारकरी नसतं आणि एकाचा ताळमेळ नसतो. आदरणीय आज आमच्या भिकादादाच्या घरी संत भोजनाच्या निमित्ताने गेलो, धनराज नानाच्या घरी. काय तिन्ही भावायचा एकोपा आहे राव. काय एका जीवानं तिन्ही भाऊ बसतात. कुटुंबामध्ये सलोख पाहिजे, एकोप पाहिजे. काय काय कुटुंबाचे कुटुंब परमार्थिक आहे, कुटुंबाचे कुटुंब माळकरी, आणि काय काय कुटुंबात औषधाला सुद्धा माळकरी नाही, एकाच्या गळ्यात सुद्धा माळ नाही. तुम्हाला कळण्याकरता छोटा एक थोडा दाखला देतो, ऐका. एकदा काय झालं, एका जेलरने, जेलच्या साहेबानं एका कैद्याला विचारलं, म्हण का रे 2 वर्ष झाले तो नातेवाईक कुणीच भेटायला आला नाही, तुझे नातेवाईक इथं का बरं येते नाही रे? म्हणला 2 वर्ष पण का कोणी इथं येत नाही? तो कैदी म्हटला, साहेब माझं कोणीच भेटायला येणार नाही. जेलर म्हणला, काय झालं नेमकं, कोरोनात गेले का काय सगळे, का तो नातेवाईक भेटायला येणार नाही? लक्ष द्या तर तुम्हाला कळेल. तो कैदी म्हटला, साहेब माझे नातेवाईक कुणीच भेटायला येणार नाही. म्हणजे काय येणार नाही? मग तो कैदी म्हणला, साहेब आपली सगळी इडच आहे म्हणला. ज्यांना कळाल त्यांना धन्यवाद, बाकीच्यानं गुळ घ्या थोडा थोडा. आता नाही मला तो असू द्या बघा. आता हा लक्ष द्या, ऐका. नामदेव महाराजांच्या घरात असली पिलावळ नव्हती, नामदेव महाराजांच्या घरात असली माणसं नव्हती. नामदेव महाराजांच्या घरात 14 जणांची यादी जनाबाई सांगते घरी 14 जण स्मरती हरी, 14 जण स्मरती हरी, 14 जण स्मरती हरी. घरी 14 जण स्मरती, 14चे 14 जण हरी, 14चे 14 जण भजन करायचे. नुसते 14च म्हणून जमणार नाही, काहीतरी त्यांची नावं आली बघा. मिलिंद बाबा राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापलेक, नारा विठा गोंदा मादा हे 4 पुत्र, जन्मले पवित्र त्याचे वंशी. मंडळी, अशा नामदेव महाराजाच्या घरात कुटुंबात दास्यत्व करायचं काम जनाबाईने केलं. पण थोडं लक्ष द्या, जरी जनाबाई हुद्द्यानं कामानं दासी म्हणून राहिल्या, पण अधिकार एवढा मोठा होता. चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन उभं राहा, असं लुंग्या सुंग्या महाराजाचं नाही, कीर्तन नामदेव महाराजाचं उभं राहावं. नामदेव महाराजाच्या कीर्तनात ऐकायला श्रोते तसेच तयार. कीर्तन ऐकायला कसे माणसं बसवायचे हे क्रमानुसार पहिले लोक बसायचे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण स्मृती ग्रंथ वाङ्मय याचं तयार आहे, ते सगळ्याच्या पुढं बसले बघा. आता हे 2-4 जण ऐका, ते सगळ्याच्या पुढं. त्याच्या पाठीमागं चतुर्वेदी, त्याच्या पाठीमागं त्रिवेदी,
त्याच्या पाठीमागं द्विवेदी, त्याच्या पाठीमागं पुराणावाले, त्याच्या पाठीमागं प्राकृत ग्रंथावाले, त्याच्या पाठीमागं ज्याचे स्मृतिग्रंथ ओव्या तयार येते त्याच्या पाठीमागं, मग त्याच्या पाठीमागं फक्त मराठी वाङ्मय ज्याचं तयार येते त्याच्या पाठीमागं, आणि मग सगळ्याच्या पाठीमागं लांब आपले बिड्या फुकणारे गांजावळ मोकळे तिकडं पटांगणार. असं कीर्तन असायचं. चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवराय कीर्तनाला उभे राहायचे. सगळा समाज गर्दी करून उभा राहायचा. जगाचा बाप कुठंतरी कोपऱ्याला उभा असायचा. पण एवढ्या सगळ्या समाजात अभंग झाला कोपऱ्यातून एक बाई बोलायची, जनी म्हणे ज्ञान देवा बोला, जनी म्हणे सांगावं, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग बोला. ज्ञानोबराय अभंग बोला, आणि ज्ञानोबरायने अभंग बोलला. अभंग बोलता रंग या कीर्तनी भरला. ऐका, ज्ञानोबरायने अभंग म्हटला का रंगच भरला पाहिजे, बेरंग होता कामा नाही. आता ज्ञानोबरायची चाल होती महाराज, काय कीर्तन चालायचं हा जनाबाईचा अधिकार. संत कवी महिपती महाराज एवढं गोड वर्णन करतात. एकदा एक प्रसंग महिपती महाराजांनी रेखाटलेला सांगतो, पण जरा टाळी वाजून भजन करा. विठ्ठल काय झालं, सगळ्या जगाला माहिती आहे भगवान परमात्मा विटेवरून थोडासा वेळ काढून जनाबाईला दळू लागायचा. हे ऐकू ऐकू तुमचं आयुष्य इथपर्यंत आलं. सगळ्या लोकांना माहिती देव जनाबाईला दळू लागाय, हे सगळ्या लोकांना माहिती. पुढचा भाव ऐका. एकदा भगवान परमात्म्याने विटेवरनं जनाबाईकडं आला आणि जनाबाईला सांगितलं, आज लई जाम झालो, लई गर्दी पंढरपुरात, लई लोक दर्शनाला, आज थोडी विश्रांती घेतो. जनाबाई म्हटले, देवा 2-2:30 वाजू राहिले, आत्ता थोड्या वेळात काकड्याची वेळ होईल, सगळे लोक तुमच्या रावळात येतील आणि तुम्ही मंदिरात नाही, कसं व्हायचं. भगवान परमात्मा म्हटले, थोडा आराम करू दे जनाबाई, थोडी विश्रांती घेतो. भगवान परमात्म्यानं तो मुकुट काढला, देवळीत ठेवला. देवघराला जुन्या काळी ते देवळीत ठेवला. अंगातले डागडागिने काढले, ते तिथं ठेवले, आणि भगवान परमात्म्याने विश्रांती घेतली. आणि तेवढ्यात सगळे साधू मंडळी, महाद्वारे वैष्णव जन पूजा आले द्यावे दयासे दर्शन, बंदी जन गरजताती. सगळी मंडळी भगवान परमात्म्याच्या काकडा आरती करता हजर झाली. आणि काकड्या करता सगळे हजर झाले. आणि घंटा गजर गर्जिनाला मोठमोठ्यानं घंटा वाजवायला लागले. आणि देवाला जाग आली. जनाबाई म्हटले, उठा द्यावा, काकड्यावाले आले, जा पटकन. भगवान परमात्म्यानं घाईघाई ते मुकुट घालायचं, ते अलंकार घालायचं देव विसरला. आणि भगवान परमात्मा रावळात येऊन उभे राहिले. आणि मंदिरात आली. आणि ब्राह्मणाची नजर त्याच्यावरच राहते, म्हणजे हाय का नाही बा असं मला म्हणायचं, लक्ष द्या. ब्राह्मणाने पाहिलं, देवाच्या गळ्यात तर मुकुटही दिसाना, सोनं नाणंही दिसाना, डागडागिने दिसाना, गेले कुठं. आणि नामदेव महाराजांनी पाहिलं, अरे देव तर जनाबाईच्या घरी येत राहतो, मग तिथं तर नाही काय झालं, तिथं तर नाही दागिने ठेवून आला. नामदेव महाराजांनी जनाबाईला विचारलं, अगं जने, दागिने कुठे आहे. जनाबाई म्हटले, ते काय देवळीत राहून गेले. हा संवाद एका ब्राह्मणानं ऐकला. तो म्हणला, जनाबाईच्या घरी राहिले का दागिने. महाराज लोक कशी अडचणीत येतील याची वाट गाव पाहून राहत.
सगळ्या गावकऱ्यांनी गागट केला. जनाबाईनं दागिने चोरले, चला जनाबाईच्या घरी. सगळी ब्राह्मण लोक जनाबाईच्या घरी आले आणि दरवाजा उघडल्या बरोबर चोरी पकडल्या गेली. राव ती दागिने तसेच, भगवान परमात्म्याचा तो मुकुट तसा. आणि सगळ्या लोकांनी एका मताने निर्णय केला आणि सांगितलं आता जनीला सोळावर द्यायचं, जनीला सोळावर द्या. कारागृहात बंद केलं. दुसऱ्या दिवशी चंद्रभागेच्या वाळवंटात लाकडी सूळ रोवण्यात आला. जनाबाईला साखळदंड बेड्या लावलेल्या, पंढरपुरातून दिंड काढत चाललेली. आणि शेवटी चालता चालता जनाबाईला विचारलं, काही शेवटची इच्छा आहे का तुझी? थोडं ना आवरायचंय आता, काही शेवटची इच्छा वगैरे काही आहे का तुझी? जनाबाई म्हणली एक इच्छा आहे. म्हणे काय? फक्त एकदा त्याच्या दारात उभं करा, त्याच्या पुढं घ्या एकदा, फक्त गुळबिळ काही देऊ नका, शेवटची इच्छा फक्त त्याच्या दारात उभं करा. फक्त एकदा त्याच्या दारात उभं करा मग त्याच्याकडे पाहत. जनाबाईला देवाच्या दारात उभं करण्यात आलं आणि लांबूनच जनाबाईनं देवाकडे पाहिलं आणि जनाबाई म्हणले हे काळ्या. ते जनाबाईनंच म्हणू जाणं, आपण म्हणलो तो तोंडवाकडं होईल आपलं. जनाबाईचा अधिकार. दारातून जनाबाईनं सांगावं हे तूच तूच तूच, अरे मेल्या तुझ्यामुळं मला सोळावर जायची वेळ आली म्हणले. तुझे मडे पडो, तुला पाहून का रडो, तुझं वाटोळ भाऊ, तुझे गेले मडे, तुझे गेले मडे, तुझे गेले मडे, बघुनी काळ रडे, बघुनी काळ रडे, बघुनी काळ रडे, बघुनी काळ रडे, तुला बघुनी काळ रडे, तुला बघुनी काळ रडे. देवाला शिव्या द्यायला लागल्या. भगवान परमात्म्याने निमूटपणे त्या शिव्या खाली मान घालून ऐकून घेतल्या. आणि जेव्हा चंद्रभागेच्या वाळवंटावर जनाबाईला नेण्यात आलं, 2 मिनिटात सांगतो पुढे निघतो. चंद्रभागेच्या वाळवंटात जनाबाई उभ्या राहिल्या आणि भर दृष्टीने जनाबाईनं त्या सुळाकडं पाहिलं. सुळाकडं पाहिल्याबरोबर चमत्कार झाला. त्या सुळाचे झाले पाणी, म्हणे नामयाचे जने, म्हणे नामयाचे जने, म्हणे नामयाचे जने. त्या सुळाचे झाले पाणी, म्हणे नामयाचे जने, म्हणे नामयाचे जने, म्हणे नामयाचे जने. त्या सुळाचे झाले पाणी, म्हणे नामयाचे जने, म्हणे नामयाचे जने, म्हणे नामयाचे जने. गोड बघा का सुंदर. त्या सुळाचे झाले पाणी. डोळ्यानं सुळाचं पाणी करणाऱ्या माय जनाबाई आजच्या अभंगात विठाईला आवाज येतात, देवाला आवाज येतात. निघालो कीर्तनाकडं. मंडळी, जीवनात आलं, मनुष्य देहासारखी पवित्र देहाची संधी मिळाली, एकदा देव करा, एकदा देवाकडे जा, एकदा देव जवळ करण्याचा प्रयत्न करा. तुकोबराया सांगतात, देव पहावया करी ओसायास, न करी हे न धरी हे आस ना शिवंत. एकदा तरी देवाकडे जा, देव पाहण्याकरता प्रयत्न करा, देव मिळवण्याकरता प्रयत्न करा. एक 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 थोडा भाव सांगू तुम्हाला. देव मिळवत असताना तुमचा बाप जरी आडवा आला, लांब करा. देव मिळवत असताना तुमची माय जरी त्यामध्ये आड उभी राहिली, तिलाही दूर हाकला. भगवान परमात्म्याच्या कार्यामध्ये थोडं लक्ष देऊन ऐका. भाऊ जरी आडवा आला तरी सुद्धा त्यालाही दूर सारा.
देव करत असताना माय बाप बंधू हे लांब सारणं काही वावगं नाही, हा पुरावा संत वाङ्मय. राधे जनक बिभीषण बंधू बिभीषण बंधू राधे जनक बिभीषण बंधू राधे जनक बिभीषण बंधू बिभीषण बंधू राधे जनक बिभीषण बंधू बिभीषण बंधू राजमाता बिंदू राजमाता बिंदू भरते गेली राजमाता बिंदू राजमाता बिंदू भरते गेली. देव करत असताना प्रल्हादे जनक, प्रल्हादाने बाप आडवा सारला, विभीषण बंधू विभीषणानं भाऊ, राज्यमाता निंदू भरते केली, भरताना आई, पण देवाच्या कामात आडवी आली बाजूला केलं. भगवान परमात्मा करत असताना कुटुंब जरी आडवा आलं तरी बाजूला सारण पाहिला देव करा. महाराज कोणचा देव करू ते तरी सांगून जा राव. आपल्या हिंदू धर्मात देवायला तोटा गेला नाही, लागल तेवढी देव आहे राव. दगड उचलला तरी काय निघतो खाली, देवच निघतो. मग कुठला देव करायचा, कुठल्या देवाकडे जायचं, थोडं लक्ष द्या. हिंदू धर्मामध्ये देवाचे अनेक प्रकार आहे, पण शास्त्रकार 3 प्रकार पडतात. एक केलेले, दुसरे झालेले आणि तिसरे असलेले. पहिले केलेले देव करता येतात. दावतो सांगतो. शिळा तांब्याचे बाहुले केले, पाठ मांडोनी वरी बैसविले. ऐका, देव करता येतात. जर्याई मर्याई मावल्या म्हसोबा हे सगळे केलेले देव मंडळी. या केलेल्या देवायचं काही खरं नाही का. अहो ते त्यांचं कल्याण करणार नाही, आपलं कुठून करतील. तुम्हाला कळण्याकरता थोडा मुद्दा सांगतो, पण जरा टाळे वाजून भजन करा. विठाला विठाला. एकदा काय झालं, दसऱ्याचा दिवस होता. एका आजोबानं वाटीत नाताकडे शेंदूर दिला, त्याला म्हणले हा शेंदूर घेऊन बांधव जाऊन म्हसोबाला लावणी. त्या पोरानं शेंदूर घेतला, बांधव म्हसोबाला शेंदूर लावायला गेलं. पण ते बांधव जाऊन पाहत होतं, म्हसोबाचा तपास नाही. ते पोरानं पाहिलं, काल म्हसोबा बांधव होता म्हणला, आज गेला कुठं. तर त्या म्हसोबाची गंमत अशी व्हायला होती अजंकर. जो पोरगा शेंदूर घेऊन म्हसोबाला शेंदूर लावायला गेला होता, त्या पोराच्या बापानं वखराची पास टोचाना म्हणून म्हसोबा वखर उठवेला होता. आणि म्हसोबा वावरातच कुठेतरी पडून जाईल. तो म्हणला अरे काल म्हसोबा इथं होता ना, आज गेला कुठं. आता त्याला भूक लागेल होती, त्यानं शेंदूर घेतला, एका दगडा लावला आणि पटकन घरी निघून आला. थोड्या वेळानं त्याचा भाऊ गेला, चुलत भाऊ. तो म्हणला त्यानं तो दगड लाल केला, मी हा करतो. भाऊबंदकी काय म्हणती. आपले लोक सगळ्यात मागं जर कशामुळे राहिले तर ते फक्त भाऊबंदकी म्हणून. इतके भाऊबंदकी लावाय अवघड, त्यात महाराष्ट्राला अवघडी. त्याच्यात हे बांध कोरणारी कुठून जन्माला आले आणि कुठून नाही. ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत राम जाणे. तुम्ही पाहू नका माक, तुमच्या गावात आहे, माझ्या गावात आहे, लय अवघड आहे बघा. मला माझ्या एका मित्रानं सांगितलं, हेमंत बाबा हे सगळे बांध कोरणारी एकत्र करायचे आणि भारत पाकिस्तानच्या सीमेहून येऊन सोडून यायचे. म्हण का बरं बाबा, करून करून पाकिस्तानमध्ये घेतील ते. असं अवघड काम आहे बघा, लक्ष द्या. तो आला आणि त्यानं दुसरा दगड लाल केला, पुन्हा तिसरा आला आणि तिसऱ्यानं तिसरा दगड लाल केला. चौथा आला आणि चौथ्यानं पाहिलं, म्हणले अरे कालपर्यंत तर बांधव म्हसोबा एकटाच होता, रात्रीतून 3, थोड्या वेळात 3 म्हसोबा झाले. म्हणजे म्हसोबानं हेही आवरलं आणि हे सुद्धा. मला सांगा असे किती दगड लाल केले म्हणजे आपलं कल्याण होईल नाही. बघा या देवाचं काही खरं नाही. अहो हे देव एकनाथ महाराज सांगतात, आपुल्या